राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारनं नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणावर विशेष लक्ष दिलंय। हा निर्णय कोकणातील सामान्य जनतेसाठी जरी समाधानकारक वाटत असला तरी यामागे भाजपचं राजकीय डावपेच स्पष्ट होत आहेत। चला कोकणातील राजकारणाचा उलगडा करूया, जिल्ह्यानुसार घडामोडी समजून घेऊया आणि त्याचा परिणाम काय होणार जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकांक्षा यादव आणि सिविक मिरर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सुरुवात करूया रायगड जिल्ह्यापासून। भाजपचे 3 आमदार असूनही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, मात्र शिवसेनेचे भरत गोगावले यांना संधी देण्यात आली। रायगडमध्ये ठाकरे गटाचा प्रभाव संपवण्यासाठी भाजपने हे पाऊल उचललंय असं दिसतं। त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी पुढील काळात मोठे डावपेच आखले जातील एवढं तर नक्की। रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणाचा पट अजूनच गुंतागुंतीचा आहे। 2.5 वर्षांपूर्वीच्या राजकीय भूकंपात उद्धव ठाकरे गटाचे मंत्री असलेले उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटाचा स्वीकार केला। सामंत यांनी उद्योग खातं आपल्याकडे ठेवून प्रभाव कायम ठेवलाय। त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी देखील विधानसभेत प्रवेश केलाय। मात्र सामंतांचा एका हाती प्रभाव कायम राहणार नाही हे स्पष्ट आहे। योगेश कदम यांना मिळालेलं राज्यमंत्रीपद कदम परिवाराच्या पकडीत भर घालणार आहे। सामंत आणि कदम यांच्यातील स्पर्धा आगामी काळात रत्नागिरीतील राजकीय समीकरण बदलू शकतं। आता महत्त्वाचा मानला जाणारा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळूया, जिथे राणे परिवाराचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित झालाय। नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली या कुटुंबानं पुन्हा सत्ता बळकट केली। नितेश राणे यांना मत्स्य व बंदर खातं दिलं गेलंय, जे कोकणासाठी महत्त्वाचं मानलं जातं। निलेश राणे यांनी देखील विधानसभेत प्रवेश केलाय। या ताकदीमुळे राणेंचं वर्चस्व अधिक मजबूत झाले। मात्र शिवसेनेचे नेते असलेले दीपक केसरकर यांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे राणे परिवाराला जिल्ह्यात थेट आव्हान देणारं नेतृत्व सध्या तरी दिसत नाही। कोकणात महायुती सरकारच्या डावपेचांमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व कमी होत चाललंय। सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे एकमेव बुरुज होते, पण त्यांचा देखील पराभव झाला। रत्नागिरीत भास्कर जाधव हेच ठाकरे गटाचे एकमेव प्रभावी नेते उरलेत। मात्र त्यांच्यासह पक्षाचे इतर नेते टिकाव धरतील का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। भाजपचं नेतृत्व ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावण्यासाठीचे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। यश मिळालं तर कोकणातील ठाकरे गट आणखी कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे कोकणात भाजपचा प्रभाव वाढतोय। विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंनी केलेली मुसंडी आणि रत्नागिरीत सामंत कदम यांची वाढती स्पर्धा यामुळे भाजपचं जाळं मजबूत होत चाललंय। याशिवाय भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे देखील प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची चर्चा आहे। जर असं झालं तर कोकणातील भाजपचं संघटन आणखी मजबूत होईल। कोकणातला सत्तेचा हा खेळ केवळ स्थानिक नेत्यांचा प्रश्न नाहीये, तर महायुतीतल्या पक्षांचं राजकीय भवितव्यात दडलंय। भाजपनं शिवसेनेचं कोकणातलं वर्चस्व संपवण्याचं आपलं मिशन जवळपास पूर्ण केलंय। मात्र स्थानिक स्पर्धा, पक्षांतर्गत मतभेद आणि महत्त्वाकांक्षांची लढाई यामुळे कोकणाचं राजकारण अजून रंजक होईल यात शंका नाही। आता प्रश्न असा आहे, कोकणातली जनता या सत्ता संघर्षात कोणाला पाठिंबा देईल? कोकणात कोणता पक्ष आपली पकड कायम ठेवेल? याविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सिविक मिररच्या YouTube प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका।